देशात हुकुमशाहीचा उदय होत असून त्यातूनच 146 खासदारांचं निलंबन करण्यात आलं असल्याचा आरोप करत मुंब्रा येथे मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली. संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवीन संसदेत शिरून रंगीत वायू सोडण्याचा प्रकार घडला होता. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांना सत्ताधाऱ्यांच्या सूचनेवरून निलंबित करण्यात आलं. याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शेकडो महिला, पुरुष, लहान मुलंही सहभागी झाली होती. यावेळेस आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संसदेच्या सुरक्षेची काळजी घेणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे. मात्र ही सुरक्षा न पाळल्यामुळेच काही तरुण सभागृहात शिरलं. त्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांनी पत्कारलेला मार्ग योग्य आहे असं म्हणता येणार नसल्याचं मर्जिया पठाण यांनी सांगितलं. तसंच त्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्यासह 146 खासदारांना निलंबन केलं जात असेल तर ते लोकशाहीला पूरक नाही. या घटनेमुळे देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचं निलंबन रद्द करण्यात यावं, अन्यथा आम्ही याहीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिलाय. असं बघतात इकडे लोकशाहीच्या मार्गाने आता आंदोलन करतात, निषेध आंदोलन तसा निषेध बघा, आता आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहे कारण की पार्लिमेंटमध्ये जसा डेमोक्रेसीचा कत्ल होत आहे त्यासाठी आम्ही इकडे उभे आहे. कारण 141 लोकांना सस्पेंड केलं आहे, तिथून म्हणजे पार्लिमेंटमधून सस्पेंड केलं आहे. डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनची तुम्ही कशी हत्या करत आहे त्यासाठी आम्ही उभे आहे. तुम्ही असं करू शकत नाही कारण इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री. इट इज अ कंट्री विच अबाइड्स बाय कॉन्स्टिट्यूशन. तर तुम्ही जे 141 लोकांना तुम्ही सस्पेंड केलं आहे, तुम्ही 141 लोकांची आवाज दबवण्याचा प्रयत्न नाही करत आहे. त्यांच्या मागे जे लाखो लोक आहे ज्यांनी वोट करून त्यांना तिथे पाठवलं आहे, तुम्ही त्यांची जे भारतीय नागरिक आहे ज्यांनी वोट करून त्या लोकांना तिथे पाठवले खासदार बनून, तुम्ही त्यांची आवाज दबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा आम्हाला मंजूर नाही आहे. तुम्ही पण खासदार आहे आणि ते लोक पण खासदार आहे ना, बट यू आर इन मेजॉरिटी. तुम्ही मेजॉरिटीमध्ये आहे म्हणजे तुम्ही काही पण करू शकत का? तुमचेच सारखे ते पण खासदार बनवून सेम प्रोसिजर फॉलो करून तिथे बसले तर काय म्युच्युअल रिस्पेक्ट वगैरे काहीच नाही. आता पार्लिमेंटमध्ये जिथे लॉज बनून जातात, जिथे लॉज बनतात, तिथेच तुम्ही डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनचा असा दुरुपयोग करत आहे. आम्हाला हा अजिबात मंजूर नाही आहे. आम्ही पण भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नागरिकच्या यूथ आहे आम्ही आणि आम्हाला हा अजिबात पटत नाही आहे. आम्ही सुप्रियाताई सुळे बरोबर उभे आहे गंभीरपणे आणि तिचे बरोबर जे लोक सस्पेंड झाले त्या लोकांबरोबर पण आम्ही गंभीरपणे उभे आहे. कारण की तुम्ही मेजॉरिटीमध्ये आहे पण तर तुम्ही काय पण करू शकत नाही. त्यांची विचारधारा आहे मला असं वाटते अशी झाली आहे की तुम्ही प्रश्न करू नका मला. तुम्ही मला प्रश्न करणार आहे तर मी तुमच्या मागे ईडी लावणार, मी तुम्हाला टेररिस्ट म्हणणार, मी तुम्हाला सस्पेंड करणार. असं चालत नाही. तुम्हाला तुम्हाला अपोजिशन्स नको असं वाटतं. नाहीतरी एवढा हिस्टॉरिक सस्पेन्शन आतापर्यंत कधीच झालं नव्हतं आपल्या देशात. तर हा खूप शर्मनाक गोष्ट झाली आहे तिथे. आणि असं माझी अशी रिक्वेस्ट आहे की त्यांचं सस्पेन्शन मागे घ्या, त्याचं सस्पेन्शन आता कॅन्सल करा. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे.
यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सध्या राज्यात रक्तसाठ्याची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी म्हणून समाजातील विविध घटकांकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतात. मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्तानं ठाणे महानगरपालिका, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारातून शुक्रवार 5 जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील नरेंद्र बल्लाळ सभागृहात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले. तरी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन हे शिबिर यशस्वी करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केलं आहे. विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं मोहीम हाती घेतली आहे. नियमित तिकीट तपासणीसह आता विशेष तिकीट तपासणी केली जाते. नुकतीच दादर रेल्वे स्थानकात विशेष तिकीट तपासणी करण्यात आली, तर मंगळवारी ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 1309 विना तिकीट प्रवाशांना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडून 4,19,235 रुपयांचा दंडाची वसुली केली आहे. द्वितीय श्रेणी डब्यातील सर्वाधिक विना तिकीट प्रवासी पकडण्यात आल्याचं समोर आले. कोरोना काळानंतर प्रवाशांची संख्या हळूहळू वाढू लागली असताना विना तिकीट प्रवाशांचा प्रवास अधिक होत असल्याचं मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. यामुळे मध्य रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या संख्येवर आणि त्यावरील महसुलावर परिणाम होत होता. परिणामी मध्य रेल्वेनं विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. CST नंतर सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये ठाणे स्थानक आहे. ट्रान्स हार्बर, मुख्य मार्ग यावरून लाखोंच्या संख्येनं प्रवाशांचा प्रवास होतो. त्यामुळे ठाणे स्थानकाची ओळख गर्दीचं स्थानक म्हणून होत आहे. या स्थानकातून विनातिकीट प्रवाशांची संख्याही अधिक असल्यानं त्यांना अटकाव घालण्यासाठी मंगळवारी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. ठाणे स्थानकातील पादचारी पूल, फलाट आणि इतर ठिकाणी 58 तिकीट तपासणीस 12 RPF जवान तैनात केले. या पथकाकडून द्वितीय श्रेणी डब्यातून प्रवास करणारे विनातिकीट प्रवासी सर्वाधिक पकडण्यात आले. पथकातील प्रत्येक तिकीट तपासणीसानं 23हून अधिक जणांना पकडून प्रत्येकी 7,486 रुपयांची दंडवसुली केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ST प्रवास करताना सुटे पैसे जवळ असणं फार गरजेचे असतात. ते नसले की हमखास त्या सुट्ट्या पैशांवरून कंडक्टरसोबत आपले वाद होतात. काही वेळा तर फक्त सुट्टे पैसे नसल्यामुळे कंडक्टर दिलेली रक्कम देखील परत करत नाही. त्यामुळे याचा तोटा प्रवाशांना सहन करावा लागतो. मात्र आता ST प्रवाशांची या सगळ्या त्रासातून सुटका होणार आहे. इथून पुढून प्रवाशांना STनं प्रवास करताना ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे. ST प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी ST महामंडळानं एक खास सोय आणली आहे. आता प्रवासी कंडक्टरला रक्कम न देता फोनपे, गुगल पे यांसारख्या ॲपचा वापर करून तिकीट काढू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आता सर्व तिकिटांच्या मशीनमध्येच QR कोड जनरेट करणार आहे, ज्यामुळे प्रवासी कोणत्याही डिजिटल ॲपद्वारे QR कोड स्कॅन करून तिकीट काढू शकतील. यामुळे कंडक्टरची मेहनतही वाचणार आहे आणि प्रवास देखील सुलभ होणार आहे. दरम्यान सध्या देशांमध्ये डिजिटल पेमेंटची सुविधा वाढत चालली आहे. आता रिक्षाचालक, भाजीवाले, फेरीवाले सर्वच जण ऑनलाईन पेमेंटची सुविधा देतात. त्यामुळेच एक पाऊल पुढे घेत परिवहन महामंडळानं देखील डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेचा सर्वात जास्त फायदा कॉलेजच्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. तसंच यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारे वादही मिटतील. ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डोळ्यांसंबंधित काही महागड्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीनं करण्यात येत आहेत. गेल्या 6 महिन्यात डोळ्यातील मोतीबिंदूच्या 150 तर डोळ्यांच्या लहान शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे पार पडल्यात. तर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात 2200 मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली आहे.
वागळे स्ट्रीट येथील आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल रुग्णालयाची उभारणी केली आहे. मात्र या रुग्णाची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. रुग्णालयात नेत्र विभागासाठी 3 मजली स्वतंत्र दालन तयार केले. त्यासाठी नेत्रचिकित्सा करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जून ते डिसेंबर या काळात मोतीबिंदूच्या 150 शस्त्रक्रिया झाल्यात. तसंच जिल्ह्यातील उपजिल्हा ग्रामीण आदी सरकारी रुग्णालयात 2200 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यात, अशी माहिती देखील डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. चष्म्याच्या अचूक नंबर काढण्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात सुसज्ज मशीन आणले. खासगी रुग्णालयात नेत्रचिकित्सा आणि शस्त्रक्रियेसाठी हजारो रुपये मोजावे लागतात. मात्र सिव्हिल आणि जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया मोफत होत आहेत. डोळ्यांचा अचूक नंबर काढण्यासाठी IOL मास्टर मशीन, लेन्समध्ये मागचं जाळं काढण्यासाठी याग लेजर मशीन, रेटिना आजार तपासण्यासाठी OCT अशा अत्याधुनिक तंत्रांच्या मशीनमध्ये रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी होत असल्याचं डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. आपण आत्तापर्यंत जर बघितलं जवळपास 2000च्या घरात आपण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया जिल्ह्यात केलेला आहे. सिव्हिल हॉस्पिटल हा मे जूनमध्ये इकडे शिफ्ट झालं आहे. नवीन 900 बेडचं बांधकाम चालू आहे आणि टेम्पररी जागेवर आपण मेंटलमध्ये शिफ्ट केलं आहे. तरी डोळा हा खूपच सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे आपण एक सेपरेट 3 माळ्याची बिल्डिंग डोळ्याच्या डिपार्टमेंटसाठी दिली आहे आणि तो डिपार्टमेंट अतिशय अद्ययावत केलेला आहे. जे फेको मशीन असतील ऑपरेशन करणाऱ्याला कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर जे जाळीबिळी काढण्यासाठी लॅग लेझर मशीन असेल किंवा मग रिफ्रॅक्टरी एरर वगैरे काढायला जे मशीन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्याही आधुनिक ज्या गोष्टी डोळ्यासाठी लागणार त्या आपण तिथे अवेलेबल केलेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने इथे डिपार्टमेंट तो चालू आहे. धडपड ही एकच असते की कुठलीही सेवा खंडित न करता, कुठल्याही रुग्णाला त्रास न होता त्या लोकांना सेवा दिल्या गेल्या पाहिजे. यासाठी आपण एक मॉडर्न ऑपरेशन थिएटर इथे तयार केलं आहे आणि बाकीच्या सुविधा दिल्या आहेत. तसेच आपण भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, मीरा भाईंदर या ठिकाणी डोळ्याच्या ऑपरेशनची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून जे पेरिफेरीचे रुग्ण आहेत ते इकडे इथपर्यंत येऊन तिकडच्या तिकडे ऑपरेशन त्यांचं व्हावं आणि त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळावी. ऑपरेशन झाल्या मोतीबिंदूचं ऑपरेशन आपण खूप जास्त प्रमाणात करतो, पण जेवढे डोळ्याचे कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आहेत आणि मोठ्या सर्जरी आहेत आपण तिथे करतो आहे, ते ऑपरेट करतो आहे. इव्हन काही जर वाटलं आपल्याला की बाहेरनं कोणाला कन्सल्टंट बोलवायचं पाहिजे, स्पेशलिस्ट बोलवायचं असेल तर आपण त्यांना बोलवूनही रुग्णांना त्रास न होता आपण इकडे त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे. बरीचशी जी लोकांमध्ये एक भावना आहे की सिव्हिल हॉस्पिटल तुटलं आहे, नवीन बांधकाम चालू आहे, परंतु सेवा खंडित होतील का, त्याला तेच सांगायचं आपण कुठलीही सेवा खंडित न करता येते. अहोरात्र पहिल्या दिवसापासून जेवढे बेड तिकडे होते तेवढे बेड आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सेवा देतोय. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पालघर जिल्ह्यात 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील न्याहारी, निवास सुविधा, हॉटेल आणि रिसॉर्ट चालकांनी पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. अनेक ठिकाणी तंबूंची विशेष सोय करण्यात आली आहे. दरम्यान वर्षाखेरीस पर्यटन सुविधांमध्ये 60 ते 70% बुकिंग पूर्ण झाल्याचं सांगण्यात आले. पालघर जिल्ह्याला 120 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलाय. नववर्ष स्वागतासाठी अनेक पर्यटक सहकुटुंब केळवे समुद्र किनारी येत असतात. यावर्षी जोडून सुट्ट्या आल्यानं पर्यटकांचा प्रतिसाद मोठा आहे. जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावरील केळवे, माहीम, टेंभी, वडराई, शिरगाव, सातपाटी, तारापूर, चिंचणी, वरोर, धाकटी, नायगाव, वसई याबरोबरच जंगलपट्टी भागातील तलासरी, डहाणू, पालघर, वाडा, जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातील हॉटेल आणि रिसॉर्ट चालकांनी जय्यत तयारी केली आहे. सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सलग 3-4 दिवस सुट्टी असल्यानं जिल्ह्यातील किनारपट्टी तसंच जंगलपट्टी भागातील हॉटेल, न्याहारी निवास सुविधा आणि रिसॉर्ट यांचं बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले.
डिसेंबरच्या 28-29 तारखेपासून पर्यटकांच्या आगमनाला सुरुवात होणार आहे. यातील बहुतेकांनी 1 जानेवारीपर्यंतचं बुकिंग केलंय. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा लोंढा या समुद्र किनारपट्टीसह जंगलपट्टीमध्ये पाहायला मिळेल. पर्यटकांचा हिरमोड होऊ नये या दृष्टीनं पोलीस प्रशासन तसंच उत्पादन शुल्क विभाग आणि पर्यटन विभागानं सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं आपली यंत्रणा राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.